सेंटरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी श्रीमती मनीषा अशोक आगरे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी विषयाच्या एका महत्त्वाच्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी या विषयाच्या इयत्ता 9वीचा स्थूल वाचन भाग क्रमांक 1 मधील पाठ 2 इंग्लंडचा हिवाळा अभ्यासणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत इरावती कर्वे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठाच्या लेखिका इरावती कर्वे यांचा फोटो या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहे. लेखिका इरावती कर्वे यांचा जन्म इसवी सन 1905 साली झाला, तर त्यांचा मृत्यू इसवी सन 1970 साली झाला. लेखिका इरावती कर्वे ह्या मानववंशशास्त्र व समाजशास्त्र विषयांतील संशोधिका, ललित निबंधकार होत्या. त्यांचा किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ जगन्मान्यता पावलेला आहे. तसेच परांजपे व्याख्यानमाला व हिंदूंची समाजरचना ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. भारतीय संस्कृती, महाराष्ट्र समाज व संस्कृती, महाभारत, रामायण ग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडीत असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे. मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, युगांत, धर्म, संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ. याशिवाय परिपूर्ती, भोवरा, गंगाजळ हे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एवढं विपुल लेखन इरावती कर्वे यांनी केलेले आहे. आता या पाठातून आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण प्रस्तावनेतून पाहूयात. प्रस्तुत पाठात लेखिकेने अनुभवलेल्या इंग्लंडमधील हिवाळ्याचे विलोभनीय वर्णन केले आहे. इंग्लंड हा देश सर्वांना माहीतच आहे. युरोप खंडातील एक महत्त्वाचा असा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय कमी जरी असला तरी जगाच्या नकाशावरचा एक महत्त्वाचा असा देश आणि जगाच्या इतिहासात मोठी उलथापालथ करणारा असा हा देश होय. जेव्हा लेखिका इरावती कर्वे ह्या इंग्लंडला गेल्या होत्या, त्यावेळी त्या ठिकाणच्या हिवाळा या ऋतूचं जे त्यांना दर्शन झालं, हिवाळा या ऋतूमध्ये त्यांना जे जे अनुभव आले, त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी त्यांना अनुभवायला मिळाल्या, त्या गोष्टींचं वर्णन त्यांनी इंग्लंडचा हिवाळा या पाठातून केलेलं आहे. प्रस्तुत पाठ भोवरा या पुस्तकातून घेतला आहे आणि आता आपण जो पाठ अभ्यासणार आहोत, इंग्लंडचा हिवाळा, हा पाठ भोवरा या पुस्तकातून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यतः पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे 3 मुख्य ऋतू आहेत. या पाठामध्ये आपल्याला हिवाळा या ऋतूत इंग्लंडमध्ये लेखिका इरावती कर्वे यांना काय काय अनुभव आले हे अभ्यासायचे आहे. तुम्हाला समोर एक चित्र दिसत आहे. त्या चित्रामध्ये बर्फवृष्टी झालेली दिसत आहे व तेथे जे लोक आहेत, पर्यटक आहेत, ते पूर्णपणे लोकरी कपड्यांमध्ये तुम्हाला दिसत आहे की परदेशामध्ये, प्रामुख्याने युरोपीय जे देश आहे त्या देशांमध्ये भरपूर तापमान कमी असतं, त्यामुळे तिथे बर्फवृष्टी होत असते. त्यामुळे तिथला जो हिवाळा असतो तो कडाक्याच्या थंडीचा असतो. धुकं खूप पडत असतं आणि असंच मजेशीर वर्णन आणि तिथल्या गमती जमती
लेखिकेने या पाठामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता आपण पाठाला सुरुवात करूयात. परिच्छेद पहिला. सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाला शिव्या देत असायचे. लेखिका इरावती कर्वे सांगतात की जेव्हा मी इंग्लंडला गेले होते तेव्हा इंग्लंडची राजधानी लंडन या ठिकाणी मी राहत होते आणि जेव्हा लंडनमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोजच पाऊस पडायचा आणि मग तिथे लेखिकेच्या ओळखीचे जेवढे लंडनवासी झाले होते ते लंडनवासी मात्र पावसाला शिव्या द्यायचे. त्यांना पावसाचा खूप राग यायचा. मला त्या पावसाची मोठी मौज वाटे, पण लेखिका सांगतात मला मात्र त्या पावसाची मौज वाटायची. मौज म्हणजे गंमत. लेखिका सांगते मला मात्र पावसाचा राग येत नव्हता, मला त्या पावसाची खूप गंमत वाटायची. वाटेत चिखल नाही, मजेदार गारवा आणि 4-5 मैल चालूनही थकवा नाही. लेखिका इरावती कर्वे सांगतात मला पावसाची मौज का वाटायची, कारण तिथे वाटेत अजिबात चिखल नसायचा. तसेच मजेदार गारवा, हवेमध्ये एक छानशी थंडी असायची, त्यामुळे लेखिका सांगते ती गोष्ट मला खूप आवडायची. आणि आणखी एक गोष्ट होती की लेखिका सांगतात 4-5 मैलापर्यंत जरी चाललं तरी अजिबात थकवा येत नसायचा. मैल हे अंतर मोजण्याचे एक परिमाण आहे, एक एकक आहे. लेखिका सांगतात की खूप लांबपर्यंत जरी चाललं तरी थकवा यायचा नाही, कारण थंडीमध्ये उष्णता नसते, त्यामुळे गरम होत नाही. आणि त्यामुळे लेखिका म्हणतात की मला कंटाळा येत नव्हता, मी दमत नव्हते, थकत नव्हते. कोणी म्हणाले की तुम्ही कशा पावसाला कंटाळत नाही, तर मी उत्तर देई की जगात कुठेतरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते, याचे मला फार कौतुक वाटते. आणि मग तिथली लोक जेव्हा लेखिकेला विचारायचे की तुम्ही किती चालता, किती फिरता, पावसात तर माणसं महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत, फिरणं तर दूरच, पण तुम्ही किती लांब पायी चालत जाता, तुम्हाला पावसाचा कंटाळा येत नाही का? तर लेखिका म्हणतात त्यावेळी मी त्यांना उत्तर द्यायची की जगात कुठेतरी असा पाऊस पडतो आणि कायम हिरवेगार राहते, याचे मला फार कौतुक वाटते. आणि याचं कारण लेखिका असं सांगायच्या की आपल्याकडे भारतात साधारणपणे हिवाळा संपला की झाडाची पानं गळायला सुरुवात होते, हळूहळू हिरवळ कमी होत जाते आणि शुष्कता वाढत जाते, उष्णता वाढत जाते, तापमान वाढत जातं आणि हिरवळ दिसेनाशी होते. पण लेखिका म्हणतात की जगात कुठेतरी असा देश आहे, कुठेतरी एखादं असं ठिकाण आहे की तिथे नेहमी पाऊस पडतो आणि सगळं वातावरण असं हिरवगार छान असतं, प्रसन्न असतं. याचं मला फार कौतुक वाटतं, याचं मला फार समाधान वाटतं, म्हणून मला इथे फिरण्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, असं उत्तर लेखिका त्या लोकांना देत असत. आता परिच्छेद क्रमांक 2 बघा. पावसाचं चित्र छानसं दिसतंय मुलांनो, विजा चमकताना, पाऊस येताना, असा भरपूर पाऊस तिकडे होत असतो. पुढे बघा, नुसता पाऊसच नाही, लंडनची सर्व सृष्टी इकडच्या उलटी. मग लेखिका सांगतात की जेव्हा आपल्याकडे हिवाळा असतो तेव्हा तिकडे पाऊस पडतो. हे एकच भारतापेक्षा वेगळं उलटं असं लंडनमध्ये नसतं, तर सगळी सृष्टी म्हणजे बाळांनो निसर्ग, सगळा निसर्गच तिकडचा आपल्या भारतापेक्षा वेगळा असतो. आपल्याकडे धुके म्हटले की काहीतरी मजेदार संवेदना मनाला होते. आपल्या भारतात धुकं म्हटलं की आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं. अरे समोर असा पांढरा पडदा, काही दिसत नाही, समोरचं दिसत नाही, मग एक आपल्याला वेगळाच अनुभव त्या ठिकाणी गंमत वाटत असते. पावसाने धुवून काढलेले प्रसन्न आकाश, सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व 10 मैल लांबचे दिसावे असे स्वच्छ वातावरण. बघा आपल्याकडे कसं असतं,
की पाऊस पडतो, सगळीकडे जणू काही मस्त धुवून काढले असं स्वच्छ वातावरण त्या ठिकाणी तयार होत असतं. आणि मग सकाळी आणि संध्याकाळी थोडं थोडं वातावरण थंड त्या ठिकाणी होत जातं आणि अगदी 10 मैल लांब जरी पाहिलं तरी स्वच्छ आपल्याला दिसत असतं. आणि मग त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा, दृष्टीला चकवणारा धुक्याचा पडदा असे आपल्याकडचे धुके. आणि आपल्याकडे जे धुकं येतं ते अशा वातावरणात फक्त थोडा वेळ दृष्टीला चकवणे म्हणजे फसवणे, की थोड्या वेळासाठीच तो धुक्याचा पडदा येत असतो. असं आपल्या भारतातलं धुकं असतं. सकाळी उठून पाहावे तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडावर खालील दरी धुक्याने भरलेली असते. जर सकाळी उठून पाहिलं तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडावर, महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे. लोक फिरायला, पर्यटनासाठी या ठिकाणी जात असतात. तिथे खूप सारे डोंगर आहेत आणि मग तिथे 2 डोंगरांच्या मध्ये जो खोलगट भाग असतो त्याला दरी असं म्हणतात. त्या दऱ्यांमध्ये हे धुकं पसरलेलं दिसतं. तसंच आणखी एका ठिकाणाचं उदाहरण लेखिकेने या ठिकाणी दिलं आहे, ते म्हणजे सिंहगड. पुण्यापासून जवळच असणारा हा शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध असा किल्ला आहे सिंहगड. तिथेही खूप सारे डोंगर आहेत आणि त्या डोंगरांच्या मध्ये दऱ्या त्या ठिकाणी आहेत. आणि मग तिथे सगळीकडे धुकं दिसत असतं, पण ते थोडाच वेळ दिसतं असं लेखिका या ठिकाणी सांगतात. तेवढ्यात सूर्य उगवावा की त्या धुकावर इंद्रधनुष्य उमटतात. इंद्रधनुष्याचं छान चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसते बाळांनो. बघा, इंद्रधनुष्य की जो 7 रंगांचा समूह त्या ठिकाणी असतो. पावसाळ्यामध्ये आकाशात आपल्याला इंद्रधनुष्य बघायला मिळतं. आणि मग तिथे इंद्रधनुष्य उमटतात आणि थोडा वेळ इतस्ततः पळून सूर्य वर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातींवर अनंत दवबिंदू कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात. आणि हळूहळू मग सूर्य वर येऊ लागतो, सूर्योदय होतो आणि मग की इंद्रधनुष्यही त्या ठिकाणी येतं आणि थोडा वेळ ते इकडे तिकडे जणू काही पळतं. आणि मग सूर्य आणखी वर आला की सूर्याच्या उष्णतेने धुकं नाहीसं होतं आणि मग ते जे धुकं आहे त्याचे दवबिंदू बनतात आणि ते गवताच्या पातींवर, पातं म्हणजे पानावरती जणू काही कोटी सूर्यबिंब प्रतिबिंबित करतात. कोटी ही संख्या या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि बिंबित म्हणजे की त्याची प्रतिमा जणू काही, जे ते दवबिंदू असे चमकतात की जणू काही हे सूर्यच आहे आणि त्यांची संख्या अगणित कोटी त्या ठिकाणी असतात. असे कोट्यावधी जणू काही सूर्य दिसत आहे असा भास आपल्याला होत असतो. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्र निवळली की नाहीसे होते. या ठिकाणी धुक्याचं चित्र दिसते बघा बाळांनो तुम्हाला, की त्या झाडांवरती किती दाट असं धुकं आहे. आणि मग अशा प्रकारे संध्याकाळी धुकं पसरलं तर तेही रात्र निवळली की नाहीसे होते. आणि हळूहळू धुकं रात्रीच्या अंधारामध्ये नाहीसं होत जातं आणि मग रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांशी चमकत असते. आणि मग आकाशात तारे असतात, त्या ताऱ्यांच्या प्रकाशाने आकाश उजळून निघत असतं. पण लंडनचे धुके म्हणजे औरच असते. मग आतापर्यंत आपण जे वर्णन ऐकलं, अभ्यासलं ते भारतातील धुक्याचं होतं. पण लेखिका म्हणतात की लंडनमधलं धुकं बाकी असं नसतं. ते और म्हणजे वेगळं असतं, निराळं असतं. आता आपण लंडनमधलं धुकं कसं असतं हे पाहूयात. आधी वर्षाचे 10 दिवससुद्धा आकाश निरभ्र नसते. लंडनमध्ये कशी परिस्थिती असते की तुम्ही जर मोजलेत तर वर्षातले पूर्ण 10 दिवससुद्धा तुम्हाला आकाश निरभ्र, अभ्र म्हणजे ढग आणि निरभ्र म्हणजे ढग नसलेलं आकाश तुम्हाला वर्षातील 10 दिवससुद्धा दिसणार नाही. तिकडचे आकाश आपल्या आकाशा इतके उंच कधी वाटतच नाही आणि त्यामुळे ढग नसतात. त्यामुळे काय होतं की तिथलं आकाश हे आपल्या भारतातल्या आकाशा एवढं उंच वाटत नाही. कधीही वरती पहा, काळसर पांढुरके छत
जसे सर्व शहरावर घातलेले असते. कधीही जर आकाशाकडे तुम्ही पाहिलं तर जणू काही काळे पांढरे असं छतच सर्व शहरावरती पसरवलं आहे असा भास होत असतो असे दिसत असते. याचं कारण काय सांगतात लेखिका बघा. कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो लहान मोठे कारखान्याचं चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बघा बाळांनो. आणि त्या कारखान्यामधून कसा धूर बाहेर पडत आहे हेही तुम्हाला दिसत आहे. तर लंडनमध्ये कोळशावर चालणारे हजारो लहान मोठे कारखाने. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखिका इरावती कर्वे यांचा परिचय बघत असताना त्यांचं जन्म व मृत्यूवर्ष पाहिलं. त्या ज्या काळामध्ये लंडनला गेल्या होत्या त्यावेळी कारखाने हे कोळशावर चालायचे. त्यावेळी कारखाने हे आत्तासारखे विद्युत लाईटवर चालत नव्हते. त्यामुळे कारखान्यामध्ये कोळसा वापरला जायचा आणि हजारो असे कारखाने जे होते त्या कारखान्यामध्ये जो कोळसा वापरला जायचा त्यामुळे त्यातून काळा काळा धूर बाहेर यायचा. अजून एक की त्या ठिकाणी लंडनच्या घरांतील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकत असत. ज्याप्रमाणे कारखाने कोळशावर चालत होते तसेच त्यावेळी जेवणसुद्धा चुलीवरती बनवलं जायचं. आणि मग लंडनमध्ये इंग्लंडमध्ये ज्या लक्षावधी चुली होत्या त्यातूनही खूप सारा धूर हा रात्रंदिवस हा बाहेर त्या ठिकाणी पडत होता आणि त्यामुळे आकाशात काळं धुकं दिसत असायचं. म्हणजे घरातही जरी अणवाणी चालले तरी पाय काळे होतात. आणि त्यामुळे काय व्हायचं, तिथे घरामध्ये जरी अणवाणी म्हणजे चप्पल न घालता चाललं तर पायाचे तळवे काळे काळे व्हायचे. कुठल्याही झाडाला हात लावला तरी हात काळे होतात. लेखिका सांगतात जेव्हा बाहेर फिरायला जायचो तेव्हा जर एखाद्या झाडाला हात लावला तरी हातसुद्धा काळे काळे व्हायचे. म्हणजे हाताला ते कोळशाचे कण लागायचे. या धुरकट वातावरणात धुके पसरले म्हणजे एरवी डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात. आणि एरवी कोळशाचे छोटे छोटे कण आपल्याला दिसत नाहीत डोळ्यांना, पण जेव्हा ते धुक्यात जायचे तेव्हा ते पांढऱ्या धुक्यामध्ये काळे कोळशाचे कण दृश्य स्वरूपात यायचे आणि डोळ्यांना दिसू लागायचे. काळोख डोळ्याला दिसतो व हातांना धरता येतो आणि मग जणू काही तो काळोख म्हणजे अंधार हा डोळ्यांना दिसायचा आणि जणू काही हातातही धरता यायचा. असे धुके वर्षातून एक दोनदा तरी लंडनवर पसरते. आणि असं मोठं धुकं सगळीकडे असं लंडनमध्ये वर्षातून एक दोनदा तरी पूर्ण लंडन शहरावरती पसरत असतं. पुढे लेखिका काय सांगतायत बघा बाळांनो. पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे व आपण त्या हवेच्या तळाशी आहोत या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या. लेखिका सांगतात की आपण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीच्या भोवती हवेचं आवरण आहे आणि त्या आवरणाला वातावरण म्हणतात. आणि त्याच्या अगदी तळाशी म्हणजे भूपृष्ठावरती आपण राहतो हे आपण सर्वांनी भूगोलाच्या पुस्तकात अभ्यासलेलं आहे. पण लेखिका पुढे जाऊन काय सांगतायत बघा. पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव लंडनच्या धुक्यात आला की वरती एवढं सगळं खूप काही असतं आणि आपण पृथ्वीवरती अगदी खाली आहोत हे तिथे गेल्यावरती वेगळ्याच पद्धतीने लेखिका म्हणतात की मला अनुभवायला मिळालं. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल त्याची कल्पना येते. आता समुद्राच्या तळाशी खूप सारे जीव असतात बाळांनो. जलचर प्राणी, त्यामध्ये मासे, कासव, मगरी, अगदी शार्क वगैरे यासारखे अगदी महाकाय मासे, खूप सारे समुद्री प्राणी असतात. मग या प्राण्यांना काय वाटत असेल याची कल्पना येते असे लेखिका सांगतात. मग हे जे धुकं लंडनमध्ये पडतं त्याचा काय परिणाम होतो ते पहा. या धुक्याने हाहाकार होतो. हाहाकार म्हणजे काय की सगळीकडे मोठे भयानक वातावरण निर्माण होतं. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात. खाडी म्हणजे काय, छोटासा समुद्र. आणि मग त्या ठिकाणी ज्या लंडनमध्ये खाडी आहेत छोट्या छोट्या त्या खाडीमध्ये
बोटींवर बोटी आपटतात. बोट म्हणजे लहान जहाज. आणि मग समुद्रावर पण पाण्याच्यावर धुकं पसरतं. त्यामुळे खलाशांना समोरची बोट दिसत नाही आणि बोटीवर बोटी आपटतात. त्यांचे अपघात होतात. अनेक बोटी पाण्यामध्ये बुडतात आणि त्यामध्ये लोक मारली जातात. रस्त्यावर गाड्यांचे अपघात होतात. या ठिकाणी फोटो दिसतोय तुम्हाला बघा 2 गाड्यांच्या अपघाताचा. मग ज्याप्रमाणे समुद्रात धुक्यामुळे खलाशांना एकमेकांच्या बोटी दिसत नाहीत, तसंच रस्त्यावर देखील गाडीचे जे चालक आहेत त्यांना एकमेकांच्या गाड्या दिसत नाहीत आणि रस्त्यावर गाड्यांचे अपघात होतात आणि त्यामुळे अनेक लोक जखमी होतात. कधीकधी काही लोक मारली पण जातात आणि भयानक असे अपघात लंडनमध्ये या धुक्यामुळे होत असतात. मुले रस्ता चुकतात. तसेच लहान मुलं शाळेमध्ये किंवा काही कारणासाठी जर बाहेर गेली असतील तर त्या मुलांना धुक्यामुळे समोरचं पुढचं काही दिसत नाही, त्यांना रस्ता दिसत नाही आणि ती मुले रस्ता चुकतात, भरकटतात, दुसरीकडेच जातात. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा परिच्छेद. हिवाळ्यातले कित्येक आठवडे इथला दिवस संधिप्रकाशा इतपत उजेडाचा असतो. लेखिका सांगतात की लंडनमध्ये हिवाळ्यातले अगदी कित्येक आठवडे जर पाहिले तर लंडनमधला दिवस हा संधिप्रकाशा इतपत उजेडाचा असतो. संधिप्रकाश म्हणजे काय बाळांनो? साधारणतः सूर्यास्ताच्या वेळी जो प्रकाश कमी कमी होत चाललेला असतो त्या प्रकाशाला संधिप्रकाश असे म्हणतात. म्हणजे साधारणपणे संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यानचा जो एकदम कमी उजेड असतो त्याला संधिप्रकाश असं म्हणतात. आणि मग त्यावेळी एकदम कमी जो उजेड असतो तसा उजेड पूर्ण दिवसभर लंडनमध्ये फक्त तेवढाच उजेड असतो आणि कित्येक आठवडे तो असतो. या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव तसा छायेचाही. आणि मग लेखिका म्हणतात की मग उजेडच अर्धवट असतो त्यामुळे प्रकाश पण कमी आणि प्रकाश कमी त्यामुळे छाया म्हणजे सावली देखील त्या ठिकाणी कमी असते. निरनिराळ्या उद्यानांतून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे. आणि मग हिवाळ्यामध्ये बाळांनो हळूहळू पानगळ सुरू होते. झाडांची पानं गळू लागतात. पर्ण म्हणजे पान आणि पर्णहीन म्हणजे पान नसलेले. आणि मोठी मोठी जी झाडं आहेत त्या झाडांची पानं गळून जायची आणि पानं नसलेले मोठमोठाले महाकाय वृक्ष हे उद्यान म्हणजे बगीच्यामधून दिसायचे. पण एकाची सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. एकतर झाडांना पानंही नसायची आणि उजेडच एवढा कमी असायचा तर सावली कशी पडणार? त्यामुळे झाडं तर खूप मोठी मोठी पण सावली अजिबात खाली पडत नव्हती. आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याबरोबरच अगदी त्याला चिकटून सावली असते. आता आपला जो भारत देश आहे तो विषुववृत्तीय भागामध्ये येतो. आपल्या भारतामध्ये सूर्यकिरणं लंबरूप पडतात. त्यामुळे आपल्याकडे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश आणि भरपूर उष्णता देखील असते. त्यामुळे आपल्याकडे रखरखीत म्हणजे अगदी कडक ऊन असतं आणि मग उन्हाबरोबरच सावलीसुद्धा त्याला चिकटून त्याला जोडूनच आपल्याकडे असते. डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की दृष्टी ठरत नाही. आणि जो डांबरी रस्ता आहे तो रस्ता उन्हाच्या उष्णतेने गरमीने एवढा चमचम चमकत असतो की त्याच्याकडे बघितलं तरी आपले डोळे आपोआप त्या ठिकाणी झाकले जातात. आपले डोळे आपोआप दिपले जातात. पण प्रत्येक चालणारे माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी चालत वा धावत असते. आणि आपल्या भारतात एवढं ऊन असतं, एवढा प्रकाश असतो की चालणाऱ्या माणसाबरोबर जणू काय त्याची सावली चालत आहे किंवा धावणाऱ्या वाहन गाडीबरोबर त्याची सावली पण धावत आहे असं दिसत असतं. दिव्याच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरलेली असते. आणि दिवे जे आहेत त्या दिव्यांचे जे खांब असतात त्यांच्या खालची सावली ही लांबपर्यंत पसरलेली दिसते. प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमय तर दुसरी बाजू छायेची व निवारेची.
आणि प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली असते. पोळलेली म्हणजे भाजलेली, गरम झालेली असते, की एवढं ऊन असतं आपल्याकडे की जणू काही त्या गोष्टी भाजून निघालेल्या आहेत असं त्या ठिकाणी दिसतात. आणि दुसरी बाजू ही सावलीची म्हणजे निवाऱ्याची असते. आता खाली तुम्हाला आगगाडीचं चित्र दिसतंय बघा, त्याच्या बाजूला सावली पडलेली आहे. तसेच दिव्याच्या खांबांची पण सावली खाली दिसते. मग आणि आगगाडीवरती ऊन पडलेलं आहे, ती चमकतीये आणि त्याची दुसरी जी सावली पडलेली बाजू आहे ती निवाऱ्याची दिसत आहे. असा विरोध सतत आपल्याकडे दिसतो. आगगाडीतून प्रवास करताना बघावे. लेखिका लंडनमध्ये आगगाडीतून त्या जेव्हा प्रवास करायच्या तेव्हा त्यांना काय दिसत होतं त्याविषयी आता सांगत आहेत. आगगाडीतून प्रवास करताना बघावे. उन्हाच्या वेळी टेलिग्राफच्या तारांवर बसताना पक्षी नेमके खांबाची सावली पडलेली असेल तेथेच खांबाला चिटकून बसलेले आढळतात. आणि लेखिका सांगतात, जेव्हा मी आगगाडीतून फिरायची, प्रवास करायची आणि बाहेर बघायची तेव्हा ज्या टेलिग्राफच्या तारा होत्या, टेलिग्राफ म्हणजे त्या ठिकाणी तार यंत्रणा जी असते. विद्यार्थी मित्रांनो, आता मोबाईल किंवा जी समाज माध्यमं आहेत त्यातून संदेश वहन केलं जातं. पण पूर्वी अशा प्रकारे भ्रमणध्वनी किंवा मेसेज संदेश सुविधा नव्हत्या. तेव्हा तार यंत्रणेद्वारे हे केलं जायचं आणि त्यासाठी हे टेलिग्राफचे खांब त्या ठिकाणी असायचे. त्या खांबाच्या सावलीवरती लेखिका सांगते की हे पक्षी बरोबर सावलीच्या ठिकाणी बसलेले असायचे. पायी चालणारी माणसे घरांची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्याच्या बाजूने चालतात आणि पायी चालणारी माणसं सावली मिळण्यासाठी ज्या बाजूने घरांची सावली पडली असेल त्या बाजूने चालत असायचे. झाडाखाली दाट छायेच्या काळ्या चंद्रकळेवर लख्ख प्रकाशाचे गोल गोल कवडसे खडीसारखे चमकतात आणि झाडाखाली बसल्यावर दाट छाया म्हणजे दाट अशी सावली, त्या सावलीत काळ्या चंद्रकळेवर लख्ख प्रकाशाचे गोल गोल कवडसा म्हणजे काय बाळांनो, जेव्हा प्रकाश एखाद्या गोलसर छिद्रातून येतो आणि त्याची सावली गोलसर अशी चमकणारी अशी सावली पडते त्याला कवडसा असा म्हणतात आणि ते खडीसारखे चमचम चमकत असतात. पण येथे सावली पडेल इतका लख्ख प्रकाश महिन्याच्या महिने पडत नाही. आता हे कवडसे वगैरे आपल्या भारतात खूप पडतात, पण तिकडे लंडनमध्ये प्रकाशच नसतो तर अशी सावली पडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि लेखिका सांगतात अगदी महिनोन्महिने असा प्रकाश तिथे पडतच नाही आणि मग सावली देखील दिसत नाही. अशा प्रकारचा तिथला हिवाळा लेखिकेने अनुभवला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाचा शेवटचा परिच्छेद अभ्यासणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला एक छानसं उद्यान दिसत आहे. त्या उद्यानामध्ये एक छानसं पाण्याचं कारंजे आहे आणि तिथे एक तलाव दिसत आहे. त्या तलावाच्या तळ्याच्या काठावर बाजूला काही पक्षी पोहत आहे आणि तिथे बाजूला बाकावर लेखिका इरावती कर्वे बसलेल्या आहेत. या उद्यानामध्ये त्यांना जो अनुभव आला तो अनुभव त्यांनी या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. या ठिकाणी कारंजाचं छानसं चित्र तुम्हाला दिसत आहे बाळांनो. बघा, कारंजा तुम्हाला सर्वांना खूप आवडत असेल. थुई मोरासारखं नाचणारं हे प्राणी म्हणजे पाण्याचं कारंज. चला तर आता शेवटचा परिच्छेद आपण पाहूयात. एक दिवस मी या उद्यानातून त्या उद्यानात भटकत सेंट जेम्स बगीचात पोहोचले. लेखिका सांगतात की एके दिवशी लंडनमध्ये मी या बगीचातून म्हणजे उद्यानातून त्या उद्यानात फिरत होते आणि फिरता मी सेंट जेम्स नावाच्या बगीचात पोहोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत होते आणि तिथे खूप सुंदर पांढऱ्या रंगाचे पक्षी तळ्याच्या काठावरती तिथे पोहत होते. त्यांची मज्जा, त्यांची गंमत मी पाहत होते. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश पडला होता आणि लेखिका सांगतात की सगळीकडे छान मंद म्हणजे सौम्य, रुपेरी प्रकाश, रुपेरी म्हणजे पांढरा, रूप म्हणजे चांदीसारखा सफेद पांढरा प्रकाश पडलेला होता. एकाएकी मला चमत्कारिक वाटले आणि लेखिका म्हणे की इथे तर एवढा उजेड नसतो कधी आणि अचानक असा एवढा उजेड कसा आला.
म्हणून लेखिका म्हणे मला खूप आश्चर्य वाटलं, नवल वाटलं की प्रकाश खालून वर फाकला आहे. फाकणे म्हणजे पसरणे, की खालून वर प्रकाश येत आहे असं मला जाणवलं, असं मला दिसलं. मी परत नीट भोवताली व वर पाहिले आणि असा प्रकाश अचानक आला. म्हणून लेखिकेने आजूबाजूला पाहिलं आणि वरती आकाशाकडे सुद्धा पाहिलं. खरेच आकाश अभ्राच्छादित होते. अभ्र म्हणजे ढग. लेखिका म्हणे आकाशात तर खूप सारे ढग होते. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा मागमूसही नव्हता आणि अगदी आकाशात काळोख जरी नसला तरी सूर्याचा मागमूस म्हणजे सूर्याचं थोडंसं चिन्हसुद्धा त्या ठिकाणी दिसत नव्हतं. आणि एवढा प्रकाश अचानक दिसतोय कुठून याचं लेखिकेला आश्चर्य वाटलं. खाली तळ्याच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचला होता. आणि मग लेखिकेने व्यवस्थित पाहिलं तेव्हा खाली तळ्याचा जे पाणी होतं त्या पाण्यावर आणि त्याच्यामध्ये एक दगड होता. त्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचलेला लेखिकेला दिसला व त्यातून परावर्तन पावून प्रकाश सर्वत्र फाकला होता. आणि त्या पांढऱ्या बर्फावर त्या ठिकाणी प्रकाशाचं परावर्तन झालं होतं आणि तो उजेड सगळीकडे पसरला होता. त्यामुळे प्रकाश खालून वर येत असल्यासारखा लेखिकेला दिसला. यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला. आता प्रकाशाचा मुख्य स्रोत तर सूर्य असतो, मग त्यामुळे प्रकाश वरून खाली आला पाहिजे, पण प्रकाश खालून वर आला. तो अशा प्रकारे बर्फावर पाण्यातून प्रकाशाचं परावर्तन झाल्यामुळे आला. या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात. लेखिका सांगतात की हा जो विशिष्ट प्रकाश असतो त्यात सर्व रंग आंधळे वाटतात, की हा रंग लाल, तो रंग हिरवा, तो निळा, गुलाबी असं वेगळं काही न वाटता सगळ्या रंगांचा एकच रंग असा त्या ठिकाणी वाटत असतो. त्याला रंगच नाही असं त्या ठिकाणी वाटत असतं. कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला व तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेल्या ताटव्यावरून व हिरव्या कुरणावरून पडला. लेखिका सांगते की कधी कधी जर प्रकाश पडला, एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला, कुठे? लंडनमध्ये, कारण तिथे रोज काही सूर्यप्रकाश पडत नाही आणि तोही वसंत ऋतूत. वसंत ऋतू बाळांनो हिवाळ्यामध्ये असतो आणि तो कशावर पडला? फुलांनी बहरलेल्या ताटव्यावरून. बघा या ठिकाणी जे चित्र आहे ते फुलांच्या ताटव्याचं आहे. फुलांचा ताटवा म्हणजे अनेक फुलझाडं एकत्र असणे आणि एकत्र ती फुलं बहरलेली असणे याला फुलांचा ताटवा असं म्हणतात. किती सुंदर चित्र आहे बघा. डोंगर आणि त्याच्या बाजूला ते लाल, जांभळ्या, पांढऱ्या रंगाची अशी सुंदर सुंदर फुलांचा ताटवा आहे आणि त्याच्यावरती जर हा सूर्यप्रकाश पसरला तर ते दृश्य खूपच विलोभनीय असं असतं. तसंच हिरव्या कुरणावरून पडला. कुरण म्हणजे गवताचं कुरण असतं, त्यामध्ये गवताचं जे मैदान असतं त्याला कुरण असं म्हणतात. सगळीकडे हिरवं हिरवं गवत असतं, त्याच्यावरती जर पडला तर खूप छान ते दिसत असतं. म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यांपुढे नाचते. आणि मग की बघा आता इथे तुमच्या डोळ्यासमोर किती रंग दिसत आहेत. अशी रंगाने नटलेली म्हणजे सजलेली आणि सृष्टी म्हणजे निसर्ग ती आपल्याला दिसत असते. पण तरीही इथल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडच्या सृष्टीतले रंग यात फरक आहे. आणि शेवटी सुद्धा लेखिका एक फरक सांगते की भारतातील सृष्टी म्हणजे निसर्गातील रंग आणि इंग्लंडमधील सृष्टीतील रंग यामध्ये वेगळेपणा आहे, फरक आहे. येथे सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात. लेखिकेला इंग्लंडमधील सर्व रंग हे मंद आणि सौम्य वाटले, म्हणजे हलके हलके वाटले. जशा दाट छाया, की दाट छाया म्हणजे दाट अशी सावली, पण आपल्याला भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक अशा भासतात. पण लेखिका म्हणते की ते जे रंग आहेत ते आपापल्या भडकपणाने उठून दिसत नाहीत, तर ते एकमेकांना पूरक असे भासतात. पूरक म्हणजे शोभेल असे, साजेल असे, आणि भासणे म्हणजे जाणवणे. ते एकमेकांना शोभतात, ते एकमेकांना साजेसे असे असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा सुंदर असा धडा आपण आज अभ्यासला. लेखिका इरावती कर्वे या जेव्हा इंग्लंडला गेल्या होत्या तेव्हा
तिथल्या लंडन या शहरामध्ये त्यांना हिवाळ्यामध्ये जे जे अनुभव आले, जी जी दृश्य त्यांनी पाहिली, जी परिस्थिती त्यांनी तिथे पाहिली, त्याचं अतिशय विलोभनीय असं वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. आता आपण पाठाचा स्वाध्याय पाहूया. या पाठाच्या स्वाध्यायामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रथम सत्रामध्ये एकूण 2 स्थूल वाचन आहेत आणि त्या 2 स्थूल वाचनांवरती आपल्याला प्रथम सत्र परीक्षेमध्ये 3 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. त्या दृष्टीने स्वाध्यायाची व्यवस्थित तयारी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा घटक तुम्हा सर्वांना व्यवस्थित समजला असेल अशी मी आशा करते. तसेच या घटकावर मी जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित पूर्ण करा.